असं आहे की सर्वांना माहित आहे की नागपूर हे अतिशय शांतताप्रियचं शहर आहे. नागपूरमध्ये कधी अशा प्रकारच्या दोन गटामध्ये दंगली किंवा समाजामध्ये दंगली कधी होत नाही. पण काल जी घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे. पण एक चांगलं आहे की नागपूर येथील जनतेने संयम पाळला आणि सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आता वातावरण शांत झालेलं आहे. पण पुढील काळात सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. की आपण पाहिलं की हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आपण अतिशय प्रेमाने एकमेकाशी राहतो. आणि अशा या परिस्थितीमध्ये जर मला आश्चर्य वाटतं की काही शासनामधीलच मंत्री अशा पद्धतीच्या द्वेष भावना पसरवण्याचं जे काम करतात, त्याच्यामुळे अशा प्रकारचं वातावरण दूषित होण्याचं काम होतं. आपसामध्ये त्यानिमित्तानं आपसामध्ये अजून वितृष्ट निर्माण होतं. त्याच्यामुळे अशा गोष्टी सर्वांनी टाळल्या पाहिजे. आणि खास करून शासनातले जे कोणी मंत्री आहेत, जे वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतात, त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली पाहिजे. जेणेकरून अशा पद्धतीचं वक्तव्य करून जातीमध्ये द्वेष निर्माण त्यांनी करू नये, या बाबतीत त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सत्ताधाऱ्यांना दंगल हवी आहे तर सत्ताधारी ज्या दंगलीला कारणीभूत असं विरोधक म्हणतात. मी सांगितलं ना की सरकारमधलेच मंत्री, त्याचं नाव तुम्हाला चांगलं माहीत आहे, मधात तो विषय काढला, झटका खटका. नंतर काही विश्व हिंदू परिषद, बजरंग दलच्या लोकांनी औरंगजेबाची मस्जिद हटली पाहिजे, तिथनं कबर हटली पाहिजे, याच्यासाठी आंदोलन केलं, पत्रकार परिषद घेतली. त्याच्यामुळे या घटना आपण टाळल्या पाहिजे. आणि ह्या घटना जर आपण टाळल्या नाहीत तर अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये खराब होईल. त्या बाबतीत शासनाने योग्य ती पावलं उचलून जे कोणी असं वातावरण खराब करत असेल त्यांना तंबी द्यायला पाहिजे, त्यांना समजून सांगायला पाहिजे की अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्राचं वातावरण, जे अतिशय चांगलं वातावरण आहे, ते खराब करू नये. यासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्याने पावलं उचलली पाहिजे. नागपूरमध्ये जे आहे तणावपूर्ण वातावरण होतं, पोलिसांना याचा अंदाज आला नव्हता कारण की मोठ्या प्रमाणात त्या जमाव लक्षात आला. नाही, ठीक आहे, आता शांतता झाली, सर्वांनी सहकार्य केलं, आता नागपूरमध्ये शांतता एकदम. आणि ही शांतता जी आहे ती लोकांनी सहकार्य केल्यामुळे अशा पद्धतीची शांतता आहे. त्यामुळे आता पुढील काळामध्ये असं कोणी वक्तव्य करून वातावरण खराब करू नये. भाजपचे आमदार आहेत प्रवीण दत्ते, त्यांनी म्हटलं सकाळी शांततेची बंधू, दुपारनंतर बाहेरून लोक त्या ठिकाणी आले. ठीक आहे, आता त्यांनी काय बोललं त्यांचा प्रश्न आहे. पण कमीत कमी शासनातले जे मंत्री अशा पद्धतीचं वक्तव्य करतात, नारायण राणे सारखे, त्यांना नितेश राणे सारखे, त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली पाहिजे. जेणेकरून अशा पद्धतीचं वातावरण कुठेही कलुषित होणार नाही, एकमेकांमध्ये द्वेष वाढणार नाही.